नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे सत्र न्यायालयाचा मोठा निकाल. 17 वर्षानंतर आदिवासी कोळी समाजातील सर्व आरोपी निर्दोष मुक्त. 2009च्या आंदोलनानंतर दाखल खोट्या गुन्ह्यांवर न्यायालयाचे ताशेरे. या घटनेत भटूभाऊ कुंवर हे शहीद झाले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख शानाभाऊ सोनवणे यांनी हा न्यायाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावरती 10 ऑगस्ट 2009 रोजी आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाचा मोर्चा माननीय आनंद तरे साहेब शिवसेना उपनेते यांच्या नेतृत्वात निघाला होता आणि त्या मोर्चावरती पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज गोळीबार केला होता. त्याच्यामध्ये आमचे भटूभाऊ कुंवर हे शहीद झाले होते आणि आज या ठिकाणी 133 आरोपींवरती गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यामध्ये आम्ही 102 आरोपी या ठिकाणी हजर झालो. केस 4 झाली आणि माननीय न्यायालयाने आम्हाला निर्दोष मुक्त केलेलं आहे. त्याचप्रमाणे पोलिसांवरती, प्रशासनावरती ताशेरे ओढले की यांनी या गरीब लोकांना, आदिवासी मागासवर्गीय लोकांना या केसमध्ये जाणून बुजून फसवण्यात आलेलं होतं. असा निकाल माननीय सत्र न्यायालयाने धुळे कोर्टाने या ठिकाणी दिलेला आहे. आमचा न्यायालयावरती भरोसा होता. गेल्या 17 वर्षापासून आम्ही या केससाठी संघर्ष करत होतो. जेव्हा गोळीबार झाला होता, लाठीचार्ज झाला होता, आमच्या पाठीशी माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे भक्कमपणे उभे होते. त्यावेळेस विरोधी पक्ष नेते, त्याचप्रमाणे खासदार चंद्रकांत खैरे साहेब असे अनेक शिवसेनेचे नेते या ठिकाणी येऊन प्रशासनाशी आपली बाजू मांडली होती. या आदिवासी टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी समाजाची बाजू मांडून न्याय देण्याचा प्रयत्न केला होता आणि तेव्हा संपूर्ण प्रशासनाला धारेवर धरलं होतं. कोणताही पक्ष आमच्या पाठीशी उभा राहिला आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या आदेशाने आमच्या पाठीशी उभे राहिले होते भक्कमपणे आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न केला होता. शेवटी न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. मी न्यायालयाचे आणि आमच्या पाठीशी जे उभे राहिले त्यांचे मी आभार मानतो. त्याप्रमाणे आमची केस मेहता बापू स्वर्गवासी आणि त्याच्यानंतर सुनील जैन आणि आज गुर्जर वकील साहेब यांनी आमची केस लढली आणि त्यांनी आम्हाला अतिशय कमी फी मध्ये, गरीब लोक असल्यामुळे आम्हाला न्याय मिळवून दिला. गुर्जर वकील साहेबांचे पण मी आभार मानतो. आणि माझ्या समाज बांधवांना 30 वर्षे बंद असलेले दाखले जे बंद होते ते आज म्हणजे 1980 ते 2010 पर्यंत टोकरे कोळीचे दाखले धुळे जिल्ह्यामध्ये पूर्ण बंद होते. धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो न्याय मिळालेला आहे तो हे जे सर्व बांधव जेलमध्ये गेले होते आणि यांनी 17 वर्षे केसची संघर्ष केला, या सगळ्यांच्यामुळे आज जो नोकरी लागतोय टोकरे कोळीच्या दाखल्यावर, महादेव कोळी, मल्हार कोळी किंवा निवडून येतोय, कोणी नगरपालिकेमध्ये, कोणी महानगरपालिकेमध्ये, कोणी जिल्हा परिषदेमध्ये, तर हे चेहरे लक्षात ठेवायचं. यांच्यामुळे आणि भटूभाऊ कुंवरांच्या बलिदानामुळे आपल्याला न्याय मिळायचा आहे, हे विसरायचं नाही. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.